आज आपण मस्त पौष्टिक असे कडधान्यांचे डोसे कसे करायचे ते बघणार आहोत आणि सोबत एक सिक्रेट चटणी देखील करणार आहोत। अतिशय सुंदर होतात। पटकन रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर आज आपण एक पौष्टिक नाश्त्याचा पदार्थ करणार आहोत। जनरली लहान मुलं कडधान्य खात नाहीत, तर म्हटलं चला या कडधान्यांचाच वापर करून आज आपण करणार आहोत डोसा आणि त्याच्यासोबत एक चटणी, साधी सोपी चटणी तयार करणार आहोत। तर हा डोसा आणि ही चटणी कशी करायची, पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर कडधान्यांचे डोसे तयार करण्यासाठी इथे मी मिक्स कडधान्य घेतेय। मुलं शक्यतो कडधान्य खात नाहीत, त्याच्यामुळेच इथे आज मी त्याचा एक पौष्टिक टच देऊन त्याचे डोसे करणार आहे। तर इथे फ्रीज मध्ये माझ्याकडे मिक्स कडधान्य आहे, हे बघा। तर आता इथे बघू शकाल तुम्ही मिक्स कडधान्य मी घेतलेला आहे, हे बघा अशा पद्धतीने। आता साधारण पाव कप इथे मी हे मिक्स कडधान्य घेतेय। ह्याच्यामध्ये मूग आहे, मटकी आहे, वाटाणा आहे आणि हुलगे देखील आहेत। तर हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात आपण। पाव कप कडधान्य आहे, तर पाव कपच ह्यामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे। तर हे बघा 0 नंबरचा जो रवा असतो तोच रवा मी इथे घेतलेला आहे। तर पाव कप हा पण रवा घालून घेऊयात। पाव कपच घट्ट दही घालायचं आहे, मस्त। त्यानंतर इथे एक हिरवी मिरची घेतली आहे, तर एक हिरवी मिरची यामध्ये घालून घेऊयात तुकडे करून आपण। हिरवी मिरची तुम्ही तिखटाप्रमाणे ॲडजस्ट करू शकता। अर्धा इंच आलं घालूयात आणि पाव कपच यामध्ये पाणी घालायचं आणि छान असं मिक्सरला फाईन दळून घ्यायचं। मस्त। तर आता इथे बघू शकाल तुम्ही व्यवस्थित हे मिक्सरला मी फिरवून घेतलेलं आहे, फाईन असं दळून घेतलेलं आहे, बघू शकाल इथे तुम्ही, हे बघा मस्त। अशीच कन्सिस्टन्सी असली पाहिजे। तर आता हे मिश्रण एका बोलमध्ये आपण काढून घेऊयात। मस्त। तर हे मिश्रण एका बोलमध्ये आता काढून झालं की यामध्ये आता सुरुवातीला आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये पाव चमचा मी हळद घालतीये आणि पाव चमचाच हिंग घालतीये। मिक्स करून घेऊयात व्यवस्थित, मस्त। तर हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। तर साधारण 10 मिनिटं तरी झाकून ठेवूयात। तर हे मिश्रण मी 10 मिनिटं झाकून ठेवलेलं होतं। तर आता व्यवस्थित हे मिश्रण आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे। तर आता लगेचच आपण ह्याचे डोसे तयार करायला घेऊयात। तर डोसे तयार करण्यासाठी गॅसवरती एक तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। तर तवा छान गरम करून घ्यायचा, अर्धा पळी तेल घालायचं, पसरवून घ्यायचं आणि 2 आपल्याला हपके यावरती पाण्याचे मारायचे आहेत, मस्त। हे बघा असं केल्याने तवा छान नॉनस्टिक होतो। आता यावरती बॅटर घालायचं आणि छोटे मोठे केवढे हवेत तुम्हाला त्या हिशोबाने अशा पद्धतीने इथे डोसे तयार करून घ्यायचे। हे बघा व्यवस्थित हा डोसा होतोय आणि जाळी सुद्धा छान पडतीये, बघू शकाल इथे तुम्ही, मस्त। आता कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं जेणेकरून डोसा छान सुटून येऊ शकतो। आता एक साईड व्यवस्थित आपली भाजून घ्यायची आहे। एक साईड व्यवस्थित मीडियम आचेवरती भाजून झाली की हा पलटवून घेऊयात आपण। आहा, काय सुरेख कलर आलेला आहे, बघू शकाल इथे तुम्ही, काय सुंदर दिसतोय आणि जाळी बघू शकाल किती सुंदर आलेली आहे। आता खालची साईड व्यवस्थित भाजून झाली की परत एकदा व्यवस्थित पलटवून घ्यायचा। तर इथे आपला हा डोसा बनवून तयार झालेला आहे। तर आता व्यवस्थित हा डोसा फोल्ड करून घेऊयात आणि एका प्लेटमध्ये काढून घेऊयात, मस्त। गरमागरम हे डोसे अतिशय सुंदर लागतात चवीला। तर अशाच पद्धतीने दुसरा देखील डोसा मी तयार करून घेतेय। अर्धा पळी तेल घालायचं, पसरवून घ्यायचं व्यवस्थित आणि 2दा पाण्याचा हपका मारून घ्यायचा जेणेकरून तवा छान असा नॉनस्टिक होईल।
आणि डोसा अजिबातही चिकटणार नाही। तर थोडं थोडं बॅटर घालायचं आणि व्यवस्थित हा डोसा पसरवून घ्यायचा। हे बघा अशा पद्धतीने। मस्त कडेने थोडंसं तेल सोडायचं। एक साइड छान व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची। एक साइड व्यवस्थित खरपूस भाजून झाली की पलटवून घ्यायचा व्यवस्थित। मस्त हा देखील डोसा किती सुंदर झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही, आणि जाळी बघू शकाल किती सुंदर पडलेली आहे। तर आता हा डोसा देखील आपण फोल्ड करून त्याच प्लेटमध्ये काढून घेऊयात। अतिशय सुंदर लागतात हे डोसे चवीला। मस्त तर हे दोन्ही पण डोसे तयार झालेले आहेत। आता डोशासाठी लागणारी चटणी तयार करून घेऊयात। तर इथे एक बोल घेतलेला आहे आणि इथे मी शेंगदाणा खोबऱ्याची चटणी घरी तयार केलेली आहे। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, अवश्य जाऊन बघा। तर ही खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणी साधारण 2 ते 3 चमचे आपल्याला घालून घ्यायची आहे। यामध्ये 2 ते 3 चमचे घट्ट दही घालायचं। मस्त मिक्स करून घेऊयात व्यवस्थित। व्यवस्थित मिक्स करून झालं की आता बघू शकाल इथे तुम्ही ऑलरेडी ही चटणी छान दिसतीये, चवीला देखील अतिशय सुंदर लागते। पण ही चटणी अजून सुंदर किंवा अजून चवीला छान होण्यासाठी यावरती आपण एक तडका देखील घालून घेऊयात। मस्त तर तडका कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम होण्यासाठी ठेवले। त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग घालायचा। गॅस बंद करायचा आणि 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आणि हा चुरचुरीत तडका आपल्याला या चटणीवरती घालून घ्यायचा आहे। हे बघा आहा काय सुंदर दिसतीये चटणी, ऑलरेडी बघू शकाल इथे तुम्ही, आणि अतिशय भन्नाट लागते आणि झटपट बनवून तयार होते। तर इथे आपली ही झटपट अशी चटणी बनवून तयार आहे डोशासोबत खाण्यासाठी। तर आता हे डोसे आणि त्याच्यासोबत ही अशी मस्त चटकदार चटणी जबरदस्त कॉम्बिनेशन आहे सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांना सुद्धा तुम्ही इव्हन डब्यामध्ये किंवा मुलांना सकाळच्या नाश्त्यासाठी देऊ शकता। कडधान्य आहेत, अतिशय उपयुक्त आहेत। तर हे कडधान्यांचे झटपट होणारे डोसे जरूर तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील ह्याची खात्री आहे। तुम्ही खा, घरातल्यांना देखील खाऊ घाला, त्यांनाही आवडतील याची खात्री आहे। कडधान्यांचा डोसा बनवून तयार आहे, झटपट बनवून तयार होतो, अतिशय चवीला सुंदर होतो। जरूर तुम्ही अशा पद्धतीने करून बघा, नक्कीच मुलं कडधान्य खातील ह्याची गॅरंटी आहे। जरूर करून बघा आणि ही चटणी देखील करून बघा। सरळ साधी सोपी चटणी आहे, कोणालाही करता येईल अशी चटणी आहे। जरूर अशा पद्धतीने हा डोसा आणि ही चटणी तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। तुम्ही खा, घरातल्यांना खाऊ घाला, घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडेल याची खात्री आहे। आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका। तर अशाच खमंग, खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।